गाईज निवट्यांचं कालवण आहे ना, जास्त हलवायचं नाही, नाहीतर ना त्या निवट्या खळतात. आणि मी बटाट टाकलेलं आहे, ते बटाट शिजल्यानंतर निवट्या टाकायच्या, कारण एका उकाळ्यात निवट्या शिजल्या जातात. तर बघा निवट्यांचं कालवण. आता हे आहे लॉलीपॉपचं, लॉलीपॉप, कोलंबी लॉलीपॉप. बघा कांदा घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, आणि हे कोलंबी आम्ही खिम्मा केला आहे, बारीक केला आहे, मिक्सरला नाही वाटलं आहे, खिम्मा केलेला आहे. तर तुम्हाला आज लॉलीपॉपची रेसिपी बघायला हे बघा निवट्या अशा मस्त साफ करून घ्यायच्या. त्या पोटामध्ये घाण असते, ती सगळी पूर्ण घाण काढायची. कारण काय, निवट्या खाडीतल्या चिखलामध्ये असतात, मग त्या पूर्ण चांगल्या साफ करून घेऊन त्याला चांगल्या व्यवस्थित मस्त धुवायच्या. बघा अशी पोट त्याचं काढायचं. तर ह्या अर्ध्या मी कालवणाला करणार आहे आणि अर्ध्या फ्राय करणार आहे. हे बघा या फ्रायसाठी निवट्या घेतलेल्या आहेत, त्याला मी आगळ लावलेलं आहे. लिंबू वगैरे नाही लावलं, आगळ लावलं. आणि हे लावल्यानंतर याच्यात मीठ, मसाला, आगरी मसाला, हळद टाकली बघा. सगळं हे लावून मी त्याला ठेवणार आहे. आणि तांदळाचं पीठ वगैरे नाही मी ह्याला लावणार आहे, कारण ताज्या निवट्या, जिवंत निवट्यात, त्यामुळे तांदळाचं पीठ वगैरे मी लावणार नाही याला. फक्त हळद, मीठ, मसाला आणि फ्राय करणार. हे बघा कोलंबी घेतलेली आहे फ्राय करायला. ह्याला सुद्धा हळद टाकली, आगरी मसाला, मीठ, आणि हे सगळं कालून घेणार. आणि याला मी तांदळाचं पीठ आणि रवा ते लावून फ्राय करणार आहे, कारण मस्त कुरकुरीत होते कोलंबी ते तांदळाचं पीठ आणि रवा लावल्यानंतर. हे बघा असं मस्तपैकी कालून आणि ह्याला फ्राय करणार, मस्त कुरकुरीत कोलंबी फ्राय.